नमस्कार सर्वांना, मी आपला सुरेंद्र जाधव पुन्हा एकदा आपले स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण जात आहोत बालाजी मंदिर बघायला बुलढाणा। तर हे मंदिर आहे बुलढाण्यापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर, जे आहे राजुरी घाटवर। तर माझ्यासोबत राहा आणि या टूरचा आनंद घ्या। धन्यवाद। आज सकाळीच आम्ही निघालो आहोत बालाजी मंदिर बुलढाणा दर्शनासाठी। तर सकाळीच खूप धुकं होतं आणि आता मी पिकअप करणार आहे माझ्या बहिणीला। माझ्यासोबत आई, माझे भाऊजी, मुलं। ही आहे आमची फॅमिली। आता सगळी मुलं मागे बसली आहे, अवधूत, रवीना, मनीष आणि बाकी सर्वजण आहे सोबत। तर आता आनंद घ्या या टूरचा। रस्ता तसा बराचपैकी चांगला आहे, कुठे कुठे काम चालू आहे रस्त्यांचे, पण इट्स ओके, व्हेरी नाईस रोड। आम्हाला रस्त्यामध्ये एक नदी लागली आहे, ही खूप मोठी नदी आहे, तिचं नाव आहे पूर्ण नदी। तर पाऊस पडल्यामुळे, खूप जोरदार पाऊस पडल्यामुळे पाणी आलं होतं आणि बघा किती वेग आहे या नदीचा। हे आहे बालाजी मंदिराचे प्रवेशद्वार। मंदिराच्या एंट्रन्सलाच हनुमंताची मोठी मूर्ती आहे। हा आहे राजूरचा घाट आणि या घाटावरती हे मंदिर आहे। हे मंदिर साऊथ इंडियन पद्धतीने बांधण्यात आलेले आहे। खूप सुंदर हे मंदिर आहे। आपण सर्वांनी एकदा तरी इथं येऊन भेट द्यावी आणि दर्शनाचा लाभ घ्यावा। आणि पावसाळा असल्यामुळे इथं खूप हिरवगार रान दिसतंय, तर खूप बघायलाही खूप चांगलं वाटतंय। जसं मी सांगितलं होतं की एंट्रन्सलाच एक हनुमंताची मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती आहे।
सरासरी हनुमंताची मूर्ती ही बालाजी मंदिरासमोर नसती, कारण की बालाजी हे विष्णूचे अवतार आहे आणि हनुमान हे राम भक्त आहे. पण खूप सुंदर ही मूर्ती आहे. खूप मोठी. खाली पण एक छोटस मंदिर आहे आणि ह्याच्यात हनुमंताची मूर्ती ठेवण्यात आली आहे. रवीनाला खूप आवडतंय फोटोशूट करायला. हे आमच्या आजी. हे बालाजी भगवंताचं प्रवेशद्वार आहे आणि इथं खूप नक्षीकाम केलेलं आहे. खूप सुंदर आहे. एंट्रन्सवरच आम्हाला गरुड भगवान दिसतात आणि हा सभा मंडप आहे आणि ही बालाजी भगवंताची मूर्ती खूपच सुंदर, अप्रतिम. हे बालाजी भगवान, माता लक्ष्मी आणि माता पद्मावती. हे आहे श्री गणेशजी. प्रथमच आपण श्री गणेश करतोय. तर इथे खूप साऱ्या अशा पेंटिंग्स दिलेल्या आहे आणि ज्या की नुसतं पेंटिंगच नाही तर त्या कोरलेल्या पेंटिंग्स आहे. इथं फोटो काढण्यास आणि व्हिडिओ शूट करण्यास सक्त मनाई आहे. आम्ही परमिशन घेऊन हा व्हिडिओ शूट करत आहोत. हे आहे माता लक्ष्मीचे मंदिर.
ही माता लक्ष्मीची मूर्ती आहे. आणि ह्या चित्रकलेमध्ये एक घटना, एक कहाणी दर्शवलेली आहे. ही मागची बाजू आहे तिरुपती मंदिराची, तिरुपती बालाजी मंदिराची मागची बाजू आहे. हे माता पद्मावतीचे मंदिर आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. हे वराहस्वामीचे मंदिर आहे. वराहस्वामीची मूर्ती. ही हुंडी आहे. इथं तुम्ही पैसे दान करू शकता. इथं काय माहिती दिलेली आहे मंदिराबद्दल. इथं पण काही माहिती दिलेली आहे ऑफिसला. इथं महोत्सव वगैरे होतो दरवर्षी. खूप सुंदर मूर्त्या आहेत या मंदिरावरती लावलेल्या सुद्धा. हा जो खांब आहे, असं म्हणतात की या खांबाला आल्याबरोबर आलिंगन घालावे, जे की चांगलं असतं. आता दर्शन आमचे झाले आहेत आणि आम्ही असा विचार केला की इथंच या प्रसन्न वातावरणात जेवण करावे. खूप भूक लागलेली आहे अक्षरशः. आणि आम्ही इथंच गार्डनमध्ये जेवणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. बघा आमच्या इथं काय काय पक्वान बनवलेले. हो का? काय खायला हो तू? आंबट आहे. मीठ लावून खायची खास लागत. मीठ आणलं का?
ये ब्लू तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की कळवा. प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद. Yeah.